नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 2020 या महिन्यातील दुसरा आठवडा संपलेला आहे. ठीक आहे. तर आपण या दुसऱ्या आठवड्यातील जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीच्या प्रश्न घडलेले आहेत किंवा चालू घडामोडी जेवढेही घडलेले आहेत त्याच्याबद्दलचे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 50 प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत. यासाठी मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली होती की एक छोटीशी वही बनवा, ज्यामध्ये तुम्ही दररोज जेवढेही करंट अफेअर्सचे प्रश्न होतील ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या. तुम्ही दररोजच्या चालू घडामोडीसाठी फिक्स टायमिंग बनवा. त्या टायमिंगमध्ये दररोजच्या चालू घडामोडीचे प्रश्न पहा आणि चालू घडामोडीचे प्रश्न लिहून सुद्धा घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 प्रश्न पाहणार आहोत. या 50 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेवटी सांगायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, पण परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक आठवड्यानंतर आपण हा व्हिडिओ येणार आहे. प्रत्येक आठवड्यानंतर आपण स्वतः परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षा अंतर्गत तुम्हाला प्रत्येक आठवड्यानंतर स्वतःचं परीक्षण करायचं आहे की तुम्हाला किती चालू घडामोडीचे प्रश्न आले, किती चालू घडामोडीचे प्रश्न नाही आले. तर आता विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या देशाने 6व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले? रशिया, चीन, भारत की ब्राझील? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्याचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. रशिया या देशाने 6व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्याच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रिक्स, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय ब्रिक्स आहे ते काय आहे मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीत सांगतो. पहिली गोष्ट, 5 प्रमुख देशांनी बनलेला हा एक गट आहे ब्रिक्स. यामध्ये 5 देश आहेत, त्यापैकी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये साऊथ आफ्रिका म्हणून इथे यस आलेला आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रिक्सची स्थापना कधी झाली? तर जून 2006 ला. परंतु ब्रिक्सची निर्मिती फॉर्मेशन जर विचारलं तर 2009 ला. आणि ब्रिक्सचं जर मुख्यालय विचारलं तर शांघाई. आणि शांघाई कुठे आहे? चायनामध्ये. चायनाचे प्रेसिडेंट कोण आहेत? शी जिनपिंग. आणि चायनाची कॅपिटल काय आहे? बीजिंग. ठीक आहे. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. पहा, शांत चित्तानं पहा. 50 प्रश्न आहेत. तुम्हाला 50 प्रश्न डोळ्याखालून 100% घालवायचे आहेत. 50 प्रश्नांपैकी तुम्हाला किती येतात हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. याच्यामुळे काय सिद्ध होईल की तुम्हाला 50 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं आली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास कसा झाला आहे पहिल्या आठवड्यातील किंवा पहिल्या आठवड्यामध्ये चालू घडामोडीचा तुमचा अभ्यास कसा झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वतःची परीक्षा घ्या की मला किती चालू घडामोडीचे प्रश्नाचे उत्तर येतात, माझा किती अभ्यास डीपमध्ये आहे किंवा मी किती सिरियस घेऊन अभ्यास करत आहे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओतून कळणार आहे. हे 50 प्रश्न म्हणजे एक प्रकारे तुमची परीक्षा असेल. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न काय म्हणतो? भारत मुस्लिम महिला हक्क दिन टिंब रोजी साजरा केला जातो भारतामध्ये. 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट की 3 ऑगस्ट? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. 1 ऑगस्टला भारतात मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो. या दिवशी काय झालं होतं? ट्रिपल तलाक हा जो काय कायदा आहे तो पास झाला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जागतिक स्तनपान सप्ताह. सप्ताह म्हणजे काय? आठवडा. जागतिक स्तनपान आठवडा टिंब ते टिंब पर्यंत साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसराचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान किंवा या आठवड्यात किंवा जो काही ऑगस्टचा पहिला आठवडा असतो तो जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला खूप वेळेस विचारलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न पाहूया. सर्व राज्य एक राष्ट्र एक नेशन रेशन कार्ड अंतर्गत टिंबद्वारे कव्हर केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. 31 मार्च 2021 पर्यंत जी काही योजना आहे वन नेशन वन रेशन कार्ड याच्या अंतर्गत सर्व राज्यांना जोडले जातील. कधीपर्यंत? 31 मार्च 2021 पर्यंत. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर वन नेशन वन रेशन कार्ड हे नेमकं काय आहे? तर थोडीशी माहिती जाणून घ्या आणि वहीमध्ये लगेच लिहून घ्या. पहा, पहिली गोष्ट, 1 ऑगस्ट रोजी ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली. दुसरी गोष्ट, 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही जी काही योजना होती ती ऑलरेडी लागू होती. तिसरी गोष्ट, आता काय केलंय की 24 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही योजना लागू केली आहे. त्याच्यानंतर याचा फायदा काय होईल की 24 राज्यातील जे पण लाभार्थी आहेत ते कुठे पण राहू, म्हणजे ते जिथे पण राहताल
तिथे त्यांना धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. ठीक आहे. आणि ही जी काही योजना आहे ती 31 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व राज्य या योजनेशी जोडली जातील असा त्यांचा संकल्प आहे किंवा निर्धार आहे. या ठिकाणी जर प्रश्न असा विचारला की एक राष्ट्र म्हणजेच वन नेशन वन रेशन कार्ड कधी लागू करण्यात आलं, तर विद्यार्थी मित्रांनो 1 जूनला हे लागू करण्यात आलं. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, आतापर्यंत 4 प्रश्न झाले. या 4 प्रश्नापैकी सुद्धा तुम्हाला किती प्रश्न आले हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पाहूया 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्याने एक मास्क अनेक जिंदगी नावाचा जनजागरूकता अभियान सुरू केलेलं आहे? मध्य प्रदेश, तमिळनाडू, आसाम की तेलंगणा? तर 5व्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याने एक मास्क अनेक जिंदगी नावाचा जनजागरूकता अभियान सुरू केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6वा पाहूया. आशियातील सर्वात मोठी डेअरी बनास डेअरी या डेअरीनं काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो? शेणापासून सीएनजी तयार करण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आणला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय म्हणतो की बनास डेअरी हा टिंबटिंबमध्ये आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की गुजरात? तर 6व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक डी, गुजरात या राज्यामध्ये बनास डेअरी ही स्थित आहे. या बनास डेअरीनं काय केलं आहे? शेणापासून काय केलेलं आहे? सीएनजी निर्माण करण्याचा एक प्रकल्प आणलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा पाहूया. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता देश परमाणु ऊर्जा निर्मिती करणारा अरब जगातील पहिला देश बनलेला आहे? ओमान, UAE, सौदी अरेबिया की यापैकी नाही? 7व्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, UAE हा पहिला असा देश आहे अरब जगातील जो परमाणु ऊर्जा निर्मिती करणारा बनलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो हमखासपणे. या ठिकाणी 8वा प्रश्न पाहूया. इंदिरा रसोई योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य 8 रुपयामध्ये जेवण पुरवणार आहे किंवा पुरवेल? गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू की राजस्थान? तर विद्यार्थी मित्रांनो 8व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक डी, राजस्थान जे काही राज्य सरकार आहे ते राज्य सरकार काय करणार आहे की इंदिरा रसोई जी काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत 8 रुपयामध्ये जेवण पुरवणार आहे. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 8 प्रश्न झालेले आहेत. अजून 42 प्रश्न बाकी आहेत. तर शांत चित्ताने तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ संपूर्ण पहा. कोणते प्रश्न येतात हे सुद्धा तुम्ही चेक करा. कोणते प्रश्न येत नाहीत ते वहीमध्ये लगेच लिहून घ्या. आणि 50 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर येतात हे तुम्ही आज 100% चेक करा. या ठिकाणी 9वा प्रश्न आहे. सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्यात ई रक्षाबंधन कार्यक्रम सुरू केला? आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र की आसाम? तर 9व्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सायबर गुन्ह्याबाबतीत जनजागृती करण्यासाठी ई रक्षाबंधन कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा कार्यक्रम जवळपास 1 महिना राबवणार आहे. या ठिकाणी 10वा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या बँकेने कोणा उमेद नावाची मोहीम सुरू केलेली आहे? ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10व्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, कोटक महिंद्रा बँकेने कोणा उमेद नावाची मोहीम सुरू केलेली आहे. या ठिकाणी 11वा प्रश्न पाहूया. सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय म्हणतो? पुढीलपैकी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने ऑनलाईन शिक्षणासाठी ई ज्ञान मित्र मोबाईल ॲप सुरू केलेला आहे? महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव की बी आणि सी? तर विद्यार्थी मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी, म्हणजेच दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या दोघांनी काय सुरू केलेलं आहे? ई ज्ञान मित्र मोबाईल ॲप सुरू केलेला आहे. कशासाठी सुरू केलेलं आहे? ऑनलाईन शिक्षणासाठी. महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 12वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते शहर CCTV पाळत ठेवण्यामध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय शहर म्हणून अस्तित्वात आलेले आहे? जयपूर, पटना, कोलकाता की हैदराबाद? तर 12व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी, हैदराबाद जे काही शहर आहे ते सर्वोत्कृष्ट भारतीय शहर म्हणून अस्तित्वात आलेले आहे. कशाच्या बाबतीत? CCTV पाळत ठेवण्याच्या बाबतीत. या ठिकाणी 13वा प्रश्न पाहूया, अत्यंत महत्वाचा आहे. RBI म्हणजेच काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टिंबटिंब यांना HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मान्यता दिलेली आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, शशीधर जगदीशन यांना HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून RBIने मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी 14वा प्रश्न पाहूया. अत्यंत रिसेंट आणि ट्रेंडिंग प्रश्न आहे की अलीकडेच एका मोठ्या विस्फोटाने बैरूत हादरला. तर जो काही बैरूत आहे ती टिंबटिंबची राजधानी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही लेबनॉन नावाचा जो काही देश आहे त्या देशाची राजधानी आहे बैरूत.
तर या ठिकाणी काय झालेलं आहे, एक बॉम्बस्फोट झालेला आहे. तो बॉम्बस्फोट कशामुळे झालेला आहे, तर अमोनियम नायट्रेट या रसायनामुळे तो बॉम्बस्फोट झालेला आहे. या देशाच्या किंवा या शहराच्या जो काही पोर्ट असतो, समुद्र किनाऱ्यापाशी जे काही बंदर असतं, त्या बंदरापाशी 2750 टन एवढा अमोनियम नायट्रेटचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. तो साठा जवळपास 2013ला साठा करून ठेवलेला होता. ते एका देशाचं जहाज होतं. त्या जहाजामध्ये एवढा साठा होता अमोनियम नायट्रेटचा, तर ते जहाजाला त्यावेळेस सील केलेलं होतं आणि त्या जहाजाचा आज स्फोट झालेला आहे, म्हणजेच बैरूत या ठिकाणी. तर त्यामध्ये अमोनियम नायट्रेट 2750 टन एवढा अवाढव्य प्रमाणात होता. तर प्रश्न काय म्हणतो, जो काही बैरूत शहर आहे ते कोणत्या देशाची राजधानी आहे, लेबनॉन. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. याच्या बाबतीत आपण महत्वाचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत, ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पहा. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गाने बांगलादेशला जाण्यासाठी मालगाड्यांमध्ये कांदा लोड केला आला आहे? पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वे की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 15व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, पश्चिम रेल्वे. पश्चिम रेल्वे काय आहे? पश्चिम रेल्वेने काय केलेलं आहे? मालगाड्यांमध्ये कांदा लोड केलेला आहे. कुठे जाण्यासाठी? बांगलादेशला. या ठिकाणी कशाचं वर्णन झालं? रेल्वे मंत्री किंवा रेल्वे मिनिस्ट्रीचं. तर रेल्वे मिनिस्टर कोण आहेत सध्याचे? पियुष गोयल. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 16 नंबरचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या सार्वजनिक ईव्ही चार्जिंग प्लाझाचे टिंबटिंबमध्ये उद्घाटन झाले. तर ते उद्घाटन कुठे झाले? पर्याय क्रमांक सी, दिल्ली या ठिकाणी. तर दिल्ली बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. दिल्लीचे सीएम आहेत अरविंद केजरीवाल, व्हाईस सीएम आहेत मनीष सिसोदिया, हे एज्युकेशनल मिनिस्टर म्हणून सुद्धा काम पाहतात. त्यानंतर दिल्लीची राजधानी आहे न्यू दिल्ली. आणि अजून एक प्रश्न महत्वाचा विचारला जातो की दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित केलं? तर केव्हा घोषित केलं? 1911ला. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. या ठिकाणी दिल्ली बाबतीत थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. यापैकी एक राहिलं, व्हाईस गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल आहेत अनिल बैजल. दिल्लीमधील काही नॅशनल पार्क आहेत जे की महत्वाचे आहेत. नॅशनल झूलॉजिकल पार्क, हौज खास, डिअर पार्क आणि सुलतानपूर बर्ड सँच्युरी. दिल्लीमधील 2 लेक आहेत, ओल्ड फोर्ट लेक आणि सुलतानपूर लेक, जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. 17 नंबरचा प्रश्न पहा. महत्वाचे प्रश्न आहेत. आतापर्यंत फक्त 17 प्रश्न झालेत. मी अशी आशा बाळगतो की तुम्हाला 17 पैकी कमीत कमी 15 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आली असेल, अशी मी आशा बाळगतो. ठीक आहे, चला. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव काय आहे? शिक्षण मंत्रालय. पर्याय क्रमांक सी. याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला आपण NEP 2020 असं सुद्धा म्हणतो. NEPचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी 2020. तर याच्याबद्दल 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाने याची मंजुरी दिली. केव्हा मंजुरी दिली? 29 जुलै 2020ला. दुसरी गोष्ट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली. तिसरी गोष्ट, जेव्हा देश स्वातंत्र्य झाला होता ना विद्यार्थी मित्रांनो 1947ला, तेव्हा या मंत्रालयाचं नाव काय होतं? शिक्षण मंत्रालय. परंतु 1985ला काय करण्यात आलं? याचं नाव शिक्षण मंत्रालयापासून मानव संसाधन मंत्रालय करण्यात आलं. परंतु परत 2020ला काय करण्यात आलं? या मानव संसाधन मंत्रालयाचं नाव परत काय ठेवण्यात आलं? शिक्षण मंत्रालय. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न पाहूया. 18वा प्रश्न, सेल्फ टेस्ट. महत्वाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते राज्य सर्व जिल्ह्यामध्ये COVID-19 साठी सेल्फ टेस्ट नावाची प्रणाली सुरू करणार आहे किंवा केलेली आहे? तर 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश या राज्याने ही प्रणाली सुरू केलेली आहे. कोणती प्रणाली? सेल्फ टेस्ट नावाची प्रणाली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याचं वर्णन झालं. तर उत्तर प्रदेशमध्येच अयोध्याचं आपलं राम मंदिर झालेलं आहे. बरोबर, महत्वाचा प्रश्न आहे, तो सुद्धा विचारला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आणि हे जे आनंदीबेन पटेल आहेत ते मध्य प्रदेश या राज्याचे सुद्धा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार सांभाळतात. आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. ठीक आहे, महत्वाचे प्रश्न आहेत, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत देशातील शिक्षणावर GDPचा किती खर्च करण्याचा संकल्प आहे? तर हा स्वाभाविक आहे, सर्वांना माहित पाहिजे. पर्याय क्रमांक डी, 6% GDPचा खर्च राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर करण्याचा संकल्प आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 20 नंबरचा प्रश्न पाहूया. रशियाने S-400 हवाई संरक्षण यंत्रणेचे वितरण भारताच्या कोणत्या शेजाऱ्यांना केलेलं आहे किंवा कोणत्या शेजारच्या देशाला केलेलं आहे? तर 20 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, चीन या देशाला वितरण केलेलं आहे. कशाचं? S-400 या हवाई संरक्षण यंत्रणेचं. कोणी केलेलं आहे? रशियाने. रशियाचे प्रेसिडेंट कोण आहे?
व्लादिमीर पुतीन. आणि चायनाचे प्रेसिडेंट कोण आहेत? शी जिनपिंग. महत्वाचा प्रश्न आहे, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, चायनाचे प्रेसिडेंट कोणते? शी जिनपिंग. कॅपिटल काय आहे? बीजिंग. आणि चायनाचे चलन काय आहे? रेन मिनबी. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. या ठिकाणी सर्वांना एक विनंती, व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओ जेव्हा संपतील, जेव्हा 50 प्रश्न पाहून होतील, तेव्हाच व्हिडिओला लाईक करा. आता सुद्धा लाईक नाही केलं तरी चालेल, ठीक आहे. परंतु 50 प्रश्न पहा. 50 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्न पडले किंवा किती प्रश्नाची उत्तर तुम्हाला आली हे सांगा आणि तेव्हाच व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. आणि तुमच्या एका मित्रमैत्रिणीपर्यंत जे खरंच मनातून अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत फक्त 1 ते 2 जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे कमेंट करू शकता. या ठिकाणी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या ठिकाणी दररोज सकाळी 7 वाजता खूप चांगल्या पद्धतीची आपण सिरीज सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे चालू घडामोडी, ठीक आहे. वळूया 21 नंबरच्या प्रश्नाकडे. टायगर स्टेटस रिपोर्ट 2018 नुसार जगातील किती टक्के वाघ भारतात आहेत? तर किती टक्के वाघ भारतात आहेत? पर्याय क्रमांक बी, 70% वाघ भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया 22 नंबरचा. घोटाळ्या प्रकरणी कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना कोर्टाने 12 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे कुठले पंतप्रधान आहेत? माजी पंतप्रधान आहेत. कुठले आहेत? मलेशिया या देशाचे. पर्याय क्रमांक ए, मलेशिया, ठीक आहे. या ठिकाणी मलेशिया या देशाचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत मग सध्याचे? महाथीर मोहम्मद. या ठिकाणी मलेशियाची कॅपिटल काय आहे? कौला लंपर. आणि मलेशियाचे चलन काय आहे? मलेशियन रिंगिट, ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तुम्ही शक्यतो वही जरी केली असेल तर वहीमध्ये हे प्रश्न सगळे नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्य सरकार आयोजित करणार आहे? उत्तर प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा की आसाम? तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे राज्य आयोजित करणार आहे. तर हरियाणाबद्दल आपण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या जाणून घेऊया. पहिली गोष्ट, हरियाणा राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. हरियाणा राज्याचे गव्हर्नर आहेत सत्यदेव नारायण आर्य. आणि हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड. हरियाणा राज्यामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत, ते परीक्षेला विचारले जातात. पहिला कालेसर आणि दुसरा सुलतानपूर. हरियाणा राज्यामध्ये 3 डॅम आहेत, ते परीक्षेला विचारले जातात. पहिला कौशल्य, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. हे महत्वाचे 3 डॅम आहेत, नेहमी परीक्षेला विचारले जातात. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24वा. कोणत्या राज्य सरकारने ऑनलाईन नियुक्त्यांसाठी ई सचिवालय पोर्टल सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? हरियाणा. आणि हरियाणाबद्दल आपण आत्ताशी माहिती जाणून घेतलेली आहे. या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न पाहूया. महत्वाचा प्रश्न आहे, भारतात किती राफेल फायटर दाखल झालेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, किती दाखल झालेले आहेत? 5 राफेल फायटर दाखल झालेले आहेत. याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. अत्यंत महत्वाची माहिती आहे, लिहून सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी पहिली गोष्ट, फ्रान्सकडून हे राफेल फायटर आलेले आहेत. दुसरी गोष्ट, फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशन नावाची जी काय कंपनी आहे त्या कंपनीने हे बनवलेले आहेत. तिसरी गोष्ट, 36 राफेल फायटर बाबतीत करार झालेला आहे. चौथी गोष्ट, 5 राफेल 29 जुलै 2020 ला आलेले आहेत. पाचवी गोष्ट, अंबाला एअरबेस जे की हरियाणामध्ये आहे, त्या एअरबेसवरती हे 5 विमान किंवा फायटर उतरलेले आहेत. आणि राफेल फायटर खरेदी करणारा भारत हा 3रा देश आहे. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. हे जे काही मी तुम्हाला लिहिले आहेत, हे पॉईंट जे लिहिले आहेत, तर या पॉईंटवरती सुद्धा एक प्रश्न तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे हे पॉईंट हे अत्यंत महत्वाचे आहेत. मी अशी आशा बाळगतो की तुम्ही हे प्रश्न लिहून घेत असताल आणि प्रामाणिकपणे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताल. मला प्रामाणिकपणे सर्वांनी कमेंट करायचे, जेवढेही विद्यार्थी व्हिडिओ पाहतील तर सर्वांनी कमेंट करायचे आहे की तुम्हाला 50 पैकी किती मार्क्स आले, ठीक आहे. आणि काही हरकत नाही, तुम्हाला 50 पैकी 20 जरी आले तरी काही हरकत नाही. त्याच्याहून काय लक्षात येईल की ठीक आहे, मला चालू घडामोडीचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे. आणि जर 50 पैकी जर 45 पेक्षा जास्त आले तर काय समजून येईल की ठीक आहे, माझा चालू घडामोडीचा जो काही सेक्शन आहे किंवा चालू घडामोडी जो काही सब्जेक्ट आहे तो माझा थोडाफार चांगला आहे. फक्त मला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजेच सातत्य ठेवायचं आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 26 नंबरचा. राज्यसभा सचिवालयाने कोणत्या माजी मंत्र्याच्या नावाखाली कर्मचारी कल्याण योजना सुरू केलेली आहे? तर कोणाच्या नावाखाली सुरू केलेली आहे? पर्याय क्रमांक बी, माननीय अरुण जेटली साहेबांच्या नावाखाली सुरू केलेली आहे. या ठिकाणी 27 नंबरचा प्रश्न पाहूया. एनटीपीसीचा 1600 मेगावॅटचा लारा पॉवर प्रकल्प आता पूर्णतः कार्यरत आहे. त्याची स्थापना कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड, आसाम, बिहार की यापैकी नाही? तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड या राज्यात ते स्थापन होणार आहे. तर याबद्दल छत्तीसगड बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. छत्तीसगड राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 ला. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बाघेल. छत्तीसगड राज्याचे गव्हर्नर आहेत अनुसुया युके. आणि छत्तीसगड राज्याची कॅपिटल म्हणजेच राजधानी आहे नया रायपूर.
या ठिकाणी छत्तीसगडमधील 2 महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत, इंद्रावती आणि कनगेर घाटी. आणि डॅम बाबतीत छत्तीसगडमध्ये 3 डॅम आहेत, ते परीक्षेला विचारले जातात. पहिला गंगरेल डॅम, सिली डॅम आणि कुठाघाट डॅम. हे महत्त्वाचे 3 डॅम आहेत, जे परीक्षेला नेहमी विचारले जातात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 28 नंबरचा प्रश्न पाहूया. सिंगापूरमध्ये पुढीलपैकी कोणाला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो 28 नंबरच्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, कला नारायण सामी. या ठिकाणी स्वामी नाहीये, लक्षात ठेवा. कला नारायण सामी महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी सिंगापूर देशाचे प्रेसिडेंट आहेत हालिमह अकोब. सिंगापूर जे काही आहे त्याला लॉयन सिटी सुद्धा म्हणून म्हटलं जातं, गार्डन सिटी सुद्धा म्हटलं जातं आणि इन्स्टंट एशिया सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी सिंगापूरचं चलन आहे सिंगापूर डॉलर. कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी 29 नंबरचा प्रश्न पाहूया. ग्रामीण भागातील तरुणांना आर्थिक सेवांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या बँकेने NSDC बरोबर भागीदारी केलेली आहे? तर कोणासोबत भागीदारी केलेली आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? APB म्हणजेच काय? एअरटेल पेमेंट बँक. या बँकेसोबत करार केलेला आहे. या ठिकाणी 30 नंबरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणाचे नवीन CEO व मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कचे संचालक म्हणून नाव देण्यात आले आहे? तर कोणाचं नाव देण्यात आलं आहे? 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, माननीय अलोक मिश्रा जे काय आहेत त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशासाठी? CEO व मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कचे संचालक म्हणून त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 31 नंबरचा. पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात 3054 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याचा प्रकल्पाचा पायाभरणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो कुठे पायाभरणी केलेली आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक डी, मणिपूर या ठिकाणी पायाभरणी केलेली आहे. पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या अगोदर मणिपूर राज्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. मणिपूर राज्याची स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला. मणिपूर राज्याचे CM आहेत बिरेन सिंग, गव्हर्नर आहेत नजमा हेपतुल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ. या ठिकाणी महत्वाचे अति महत्वाचे नॅशनल पार्क आहेत. एक कैबुल लामजो आणि सिरोही हे महत्वाचे 2 नॅशनल पार्क आहेत. हमेशा म्हणजेच नेहमी परीक्षेला विचारले जातात. आणि 2 डॅम आहेत खुगा आणि तिपाई मुख. हे महत्वाचे डॅम आहेत जे की परीक्षेला विचारले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. 32 नंबरचा प्रश्न पाहूया. 32 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? द पॅन्डेमिक सेंच्युरी, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पॅन्डेमिक म्हणजे काय? महामारी. महामारी शतक पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, मार्क होनिंग्सबम यांनी द पॅन्डेमिक सेंच्युरी म्हणजेच महामारी शतक लिहिलेलं आहे. या ठिकाणी 33 नंबरचा प्रश्न पाहूया. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यामध्ये फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक बी, ओडिसा या राज्यामध्ये फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी ओडिसा राज्याची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसामधील 3 डॅम आहेत. पहिला भितार कनिका, सिम्प्लिपाल आणि नंदनकनन. आणि डॅम आहेत हिराकूड, हा नेहमी परीक्षेला विचारला जातो डॅम, मंदिरा, काला आणि इंद्रावती. हे 4ही डॅम परीक्षेला सारखे विचारले जातात. त्यापैकी हिराकूड डॅम कुठे आहे हा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. या ठिकाणी 34 नंबरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणाला PMO मध्ये सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर कोणाला केलेलं आहे 34 नंबरच्या प्रश्नाचं? P अमुदा. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया 35 नंबरचा. 30 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले? तर कुठलं उद्घाटन केलेलं आहे? पर्याय क्रमांक सी, मॉरिशस या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया 36 नंबरचा. कोविड-19 च्या साथीला लढा देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताला $3 दशलक्ष अनुदानास मान्यता दिली? तर कोणी मान्यता दिलेली आहे? ADB बँक म्हणजेच काय? एशियन डेव्हलपमेंट बँक, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? आशियाई विकास बँकेने मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी त्या बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? मात्सुगु अस्कावा. मुख्यालय कुठे आहे? मांड लुआंग, फिलिपिन्स. आणि स्थापना केव्हा झाली? 19 डिसेंबर 1966 ला. कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया 37 नंबरचा. पुढीलपैकी कोणत्या अभिनेत्याने प्रवासी रोजगार अनुप्रयोग, या ठिकाणी अनुप्रयोग म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ऍप. ठीक आहे. कोणता ऍप लॉन्च केला आहे जे प्रवाशांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी मदत करेल? तर कोणी करेल ते? पर्याय क्रमांक डी, सोनू सूद या अभिनेत्याने. पुढचा प्रश्न 38 नंबरचा. पारंपरिक औषधावर कोणत्या देशातील सामंजस्य करारावर मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर कोणत्या देशाच्या सामंजस्य करारावर? पर्याय क्रमांक ए, झिम्बाब्वे या देशाच्या. ठीक आहे.
पुढचा प्रश्न पाहूया, अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच चर्चेत असलेले मुदुमलाई व्याघ्र अभयारण्य कुठे आहे? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी. स्वाभाविक आहे, हे प्रश्न आपल्याला झालेले आहेत. पहा, 1 ते 7 ऑगस्ट मधले प्रश्न आहेत. तर आपण काय करत असतो, एक प्रकारे रिव्हिजन पण घेत असतो आणि एक प्रकारे तुमची परीक्षा पण घेत असतो. अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण ऑलरेडी 1 ते 7 ऑगस्टच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. परंतु जे प्रश्न अति महत्त्वाचे आहेत तेच प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी आपण ठेवलेले आहेत. म्हणजे आजच्या परीक्षेसाठी किती मार्काची परीक्षा असणार आहे? 50 मार्काची. पुढचा प्रश्न बघूया, 40 नंबरचा. खालीलपैकी कोणाला केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे? तर कोणाला केलं आहे? 40 नंबरचा राजेश भूषण यांना केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून नियुक्त केले गेलेलं आहे. पुढचा प्रश्न 41 नंबरचा. FWA फुटबॉल ऑफ द इयर म्हणून खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? तर कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक सी. जॉर्डन हेंडरसन यांचं नाव देण्यात आलेलं आहे फुटबॉल ऑफ द इयर म्हणून. या ठिकाणी 42 नंबरचा प्रश्न. कोणत्या संस्थेने 190हून अधिक देशांकडून कायदेशीर माहिती गोळा करण्यासाठी कोविड-19 लॉ लॅब सुरू केलेली आहे? कोणती लॅब? लॉ लॅब सुरू केलेली आहे. तर कोणी सुरू केलेली आहे? पर्याय क्रमांक बी. WHO यांनी. WHO लॉंग फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 43 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या देशाने नवीन हाय रेझोल्युशन मॅपिंग उपग्रह प्रक्षेपित केले आहे? चीन, जपान, इस्रायल की यापैकी नाही? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए. चीन या देशाने प्रक्षेपित केलेलं आहे. 44 नंबरचा प्रश्न पाहूया, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जागतिक संस्कृत दिन कधी साजरा केला जातो? तर तो कधी साजरा केला जातो? दर रक्षाबंधनला साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन कधी होतं? 3 ऑगस्टला. आणि प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो, जागतिक संस्कृती आठवडा किंवा संस्कृत दिनाचा जो काय आठवडा आहे तो केव्हा साजरा झाला? तर 31 जुलै ते 6 ऑगस्ट या दरम्यान जागतिक संस्कृती आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया, 45 नंबरचा. कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरिशस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच सिरीजमध्ये पाहिलं होतं. कुठल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं उद्घाटन केलं होतं? मॉरिशस देशाचं. उद्घाटन कोणी केलेलं आहे? नरेंद्र मोदींनी. नरेंद्र मोदी कोण आहेत? भारत देशाचे पंतप्रधान आहेत. कितवे पंतप्रधान आहेत? 14वे पंतप्रधान आहेत. ठीक आहे, तर 50 नंबरचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. 30 जुलै 2020 ला या इमारतीचे उद्घाटन झाले. कुठल्या? मॉरिशस मधल्या. कोणी केलं? नरेंद्र मोदींनी. या ठिकाणी 46 नंबरचा प्रश्न पाहूया, महत्वाचा प्रश्न आहे. मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर केव्हा साजरा केला जातो? पर्याय क्रमांक सी. 30 जुलैला साजरा केला जातो. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 47 नंबरचा प्रश्न पाहूया, भारतातील प्रथम मध परीक्षण प्रयोगशाळा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आल्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी. गुजरात या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 48 नंबरचा प्रश्न पाहूया, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या शहरास ईशान्येकडील पहिला मॅनहोल क्लिनिंग रोबोट बँडिकूट नावाचा भेटलेला आहे? तर कुठे भेटलेला आहे? गुवाहाटी. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, जे की आसाममध्ये आहे. पहा, आपण नालींच्या वरती एक ते बँड होल पाहत असतो. पहा हे अशा प्रकारे असतं, ज्यामध्ये मशीन आता जाणार. इतक्या दिवस कोण जात होतं? इतक्या दिवस माणूस जात होता, ते क्लिनिंग करून बाहेर येत होता, बरोबर नाही? परंतु माणसाला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलं जात होतं. त्याच्यामुळे आता त्यासाठी रोबोट लॉन्च केले आहे. तर पहिल्या रोबोटचं नाव आहे बँडिकूट. आता ते रोबोट हे स्वतः या मॅनहोलमध्ये जाणार, दोन्ही साईडनं चारही साईडनं हे क्लिनिंग करणार. जिथे जिथे लॉकअप झाले किंवा चॉकअप झाले ते सुद्धा त्याने लूज करणार आणि पाण्याच्या प्रवाहास त्यानं वाट निर्माण करून देणार. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 49 नंबरचा प्रश्न पाहूया, थॉमस कप आणि उबर कप टिंबटिंबशी संबंधित आहेत. स्वाभाविक याचा आन्सर सर्वांना माहित पाहिजे. पर्याय क्रमांक बी. बॅडमिंटन या खेळाशी थॉमस कप आणि उबर कप संबंधित आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 50 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर पाहूया, स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केव्हा झाली? तर केव्हा झालेली? पर्याय क्रमांक डी. 2014ला स्वच्छ भारत मिशनची सुरुवात झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 50 प्रश्न. मी अशी आशा बाळगतो की ज्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आहे, चिकट आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी 50 प्रश्न पाहिले असतील. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.